नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाची पुरी बनवूया. चला बनवायला सुरुवात करूया. आपण एक परात घेऊया. एक बाउल गव्हाचं पीठ घेऊया. आपण कमी पण घेऊ शकता, जास्ती पण घेऊ शकता. आपण गव्हाचं पीठ एक बाउल घेतले आहे. 1 चमच मैदा घेऊया. 1 चमच रवा टाकूया. पाव चमच मीठ टाकूया. तेल थंडच टाकायचं असते. आपण 1 चमच तेल टाकूया. हाताने आपण पिठाला व्यवस्थित मिक्स करूया. पीठ सर्व मिक्स करून झालं आहे. आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट तिंबून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. पिठाला आणखी व्यवस्थित मळून घेऊया. आपला पीठ मळून झाला आहे. कोणता पण कपडा आपण ओला करून घट्ट पिळून 10 मिनिटं झाकून ठेवूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकूया. तेल आपला चांगला गरम होऊ देऊया. 10 मिनिटं झाले आहे. आपला पीठ कसं झालं बघूया. त्याला आणखीन थोडंसं मळून घेऊया. जेवढ्या साईजची आपण पुरी बनवायची आहे त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया. असे सर्व आपण गोळे बनवून घेऊया. आपले सर्व पिठाचे गोळे बनवून झाले आहे. तेल आपला गरम झाला का बघूया. तेल आपला गरम झाला आहे. गॅस सुरू करूया. आपण पोळपाट घेऊया. लाटण घेऊया. पुरीच्या पिठाला आपण वाळं पीठ लावायचं नसते. असेच लाटून घेऊया. सगळीकडे असे 2-2 वेळेस असं लाटून घ्यायचं असते. 1 2 1 2. आपली पुरी किती छान लाटून झाली आहे. तेलामध्ये सोडूया. आणि मध्ये दाबायचं नसते, असं साईडनं दाबायचं असते. बघा आपली पुरी कशी फुगत आहे. आपली पुरी दोन्ही साईडनं पण कशी तळली आहे. छान एकदम ब्राऊन कलर आला आहे. असेच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. कशी फुगत आहे आपली पुरी. पलटी करूया. आपले सर्व पुऱ्या बनवून झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. आपली पुरी मधीपर्यंत कशी तळली आहे बघूया. हे बघा, या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. बटाट्याच्या भाजीसोबत पण खाऊ शकता. बटाट्याच्या घट्ट भाजी बरोबर पण खाऊ शकता. पातळ भाजी बरोबर पण खाऊ शकता. उसळ बरोबर पण खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.